मॅच ऑन केले जाईल. खरं तर आपण पाहतोय एका बाजूला चिखलोली संघ आपल्या घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना अगदी पाहायला मिळेल. तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला चला जांभिवली टीम 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरी जावं लागेल. याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय. कंपल्सरी 12th मॅन तुमचं इथे असणं गरजेचं आहे, कारण बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज, मग बऱ्याचशा अवॉर्ड असतात. आणि मग एखादा अवॉर्ड जर इकडे तिकडे झाला तर मग अगदी ती जिम्मेदारी आयोजकांवर येत असते. पहा 12th मॅन आपण या. यस पंच, चला 12th मॅन तुमचं ड्रेस कोड मध्ये नाहीये तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. फिल्डिंग टीम अजून 2 लागतील. हे 2 लागतील अजून. पहिलाच बॉल मिडॉन मध्ये फिल्डिंग थोडीशी फंबलिंग पाहायला मिळतीये. सिंगल चोरली जातीये आणि या सिंगल सुरुवात होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रामदासला आपण पाहू शकाल. 2 धाव्यांची पॅनल्टीला सामोरे जावं लागतंय. खरं तर फिल्डिंग टीमला फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी आपण पाहू शकाल. लॉंग ऑन, डीप पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर पॉइंट असेल. कव्हर मध्ये खेळाडू पाहायला मिळेल. शॉट थर्डमॅन शॉट, फाईन लेग. लेफ्ट हँड बॅट्समन त्याच्या बॅट मधून ऑन साइड ला बॅट फ्लिक केली आहे. फाईन लेगला बॉल चालला, सीमा पार, चौकार. फाइव रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धापटला वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक आणि ओमकारला आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना. किती धावसंख्या जमली जाईल, कशा रीतीने टार्गेट सेट केलं जाईल, कशा रीतीने धावसंख्या उभारल्या जाईल, अगदी मग या सर्व गोष्टी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहत असतो. गोलंदाज सज्जा यावेळेस प्रहार केलाय. फिल्डर नाहीयेत. पहिला षटक पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेचा इथून मात्र वसूल केला जातोय. बॉल चालला सीमा पार. हा येतोय दमदार फलंदाज रामदासच्या बॅट मधून षटकार. त्याची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा कशा रीतीने फायदा उचलावा याचा ज्वलंत उदाहरण देत असताना दमदार कामगिरी रामदासची पाहायला मिळते. यावेळेस आणखी एक प्रहार, सलगचा दुसरा षटकार. फलंदाज रामदासच्या बॅट मधून आता बॅटचा चौकार आलाय. बॅटचा फेस ओपन केलाय आणि इथून मात्र 4 धाब्यांच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धापटला वरती. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाजाला विचार करावा लागेल ओमकारला, कारण कशा रीतीने चेंडू हाताळावा. हवेमध्ये बॉल बरीचशी उंची आपण पाहिली, परत उत्तरानंतर बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा पार. 1 बाउन्स येतोय. आणखी एक दमदार चौकार. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 5 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 3 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल अशा जमल्यात 19 धावा. नाईन्टीन रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धापटला वरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा होईल सज्ज.
यावेळेस पहा हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा बॅटिंग टीम कडून उचलला गेलाय आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल 19 धावा धावपटलावरती. वैयक्तिक 18 धावा रामदासच्या खात्यामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. राजेश आलाय सेकंड ओव्हर घेऊन. कशा रीतीनं सामना अगदी रंगताना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ अगदी एक एक सामना जिंकून अगदी इथपर्यंत प्रवास केलाय. कोण इथून पुढील प्रवास करणार, कोण या स्पर्धेच्या बाहेर फेकलं जाणार आणि या सर्व गोष्टी करत अगदी आपल्याला पाहायला मिळतील. 19 धावा जमल्यात. राजेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल दांडी गुल, क्लीन बोल्ड, एष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना चिखलोली टीमला फलंदाज आपण पाहतोय. अमर इज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर परतताना एक मोठी विकेट अमरला मैदानाच्या बाहेर परतताना अगदी आपण पाहतोय. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं राजेशला आपण पाहतोय. सफलता मिळाली पहिल्या बॉल वरती आणि इथून मात्र दुसऱ्या ओव्हरची चांगली सुरुवात. जी धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाली आहे ती धावसंख्या रोखण्याचं काम आता राजेशच्या माध्यमातून इथून मात्र पाहायला मिळतंय. जितेश याला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती प्रहार केलाय. ऑन साइडला फिल्डर आहे. डीप मिड विकेटला उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट आणि इथून मात्र सिंगल न समाधान मानलं जाईल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसवताना अगदी आपण पाहू शकाल 20 रन्स 20 धावा धावपटलावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड 20 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार आणि मग एक चांगली स्पर्धा अगदी आपल्याला रंगताना पाहायला मिळते. चांगल्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. विभागातील एक नामांकित स्पर्धा आणि ती स्पर्धेची सुरुवात आजच्या दिवसापासून अगदी आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये कोणत्या संघ अंतिम 4 मध्ये दाखल होईल आणि मग या सर्व गोष्टी अगदी पाहायला मिळतील. ऑन साइडला फ्लिक केलाय. हवेमध्ये बॉल. एफर्ट्स चांगले राहिलेत परंतु अंतिम क्षणाला बॉल मात्र सेफ लँड होताना अगदी आपण पाहिला. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने 21 धावा धावपटलावरती 21 रन्स लॉस ऑफ द 1 अगदी धावपटलावरती आपण पाहू शकाल. धावा धावपटलावरती पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 19 धावा या मॅच मध्ये खूप काही सांगून जात आहेत. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा जितेशला आपण पाहू शकाल. गोलंदाज राजेश होईल सज्ज. लोवर फुल टॉस केलाय वसूल. बॉल चला सीमा पार. इट्स अ बिग 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 हिट. येतोय षटकार. पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 27 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. ऑन साइडला चांगला फटका
डीप मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं संघाची धावा संख्या 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा आणि त्यामध्ये एक चेंडूचा खेळ अद्याप आहे बाकी. जितेशला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. चांगला खेळ साकारत असताना चांगली कामगिरी जितेशची पाहायला मिळते. आणखी एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलनं संघाची धावा संख्या 30 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल. संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. अद्याप उर्वरित 2 षटकांचा खेळ आहे बाकी. अगदी प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 60चा प्रोजेक्टेड आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा संधी देऊया पुन्हा एकदा सुमधुर डीजे यांना. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा अद्याप खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे बाकी. षटक क्रमांक 3 घेऊन भरत बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज अगदी मग आपण पाहू शकाल जितेश आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅट मधून 4 बॉल मध्ये वैयक्तिक 10 धाब्यांचं योगदान टीम साठी लाभलंय. यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी मात्र इथे गमावली आहे आणि त्यानंतर 2 धाबा वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतील. दोन धाब्यांच्या मदतीने संघाची धावा संख्या पुढे सरसवताना अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचली. 32 रन्स 32 धावा धापटल्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज भरत यावेळेस व्हेरिएशन अगदी या बॉल वरती आपण पाहिलं. अचूक टप्पा आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा हा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होताना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि धावसंख्या स्थिर 32 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हर मध्ये अगदी आपण पाहतोय बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात आणि मग अशा सिच्युएशन मध्ये आता धावा रोखण्याचं काम भरतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. अपील केली जाते. दांडी गुल एस्टा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 आणि इथून मात्र बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहतोय जितेश उघडे इज बॅक टू द डगआउट. इथून जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये अगदी टिकून राहताना पाहायला मिळेल, परंतु इथून जो हरेल आणि मग तो संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज बाळा भस्मा लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक येण्यावरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भरत पुन्हा एकदा होईल सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट न फुल टॉस. आपली ताकद आपली ओळख स्पष्ट करून दिली आहे आणि बॉल चाललाय. इट्स अ बिग हिट, इट्स अ लॉंग, इट्स अ ब्युटिफुल, इट्स अ स्मार्ट. येतोय षटकार.
धावसंख्या आता वेगानं पुढे सरसत अशा रीतीने आता बाळा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तशा रीतीने आपले बॅटचा फेस मात्र खुला केलाय आणि 38 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 3 बॉल वरती धावा जमत नव्हत्या परंतु आता बाळाने करत सुरुवात केली. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाकार दिलंय खरं तर फलंदाज रामदास याने. सिंगल येताना पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने 39 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहू शकाल. 39 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट्स. अंतिम 1 चेंडू अद्याप तिसऱ्या षटकातील आहे बाकी. दोन्ही टीमचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतोय. दोन्ही टीमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा, दोन्ही टीमची मेहनत. आता कोणाची मेहनत यशस्वी ठरेल, कोणाचे कष्ट यशस्वी ठरेल, कोणाचा संघर्ष इथून योग्य ठरला जाईल आणि कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहील, कोण या स्पर्धेच्या बाहेर फेकलं जाईल अगदी आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल प्रहार केलाय. आणखी एक धमाका यावेळेस रामदास ऑन दी फायर होताना पाहायला मिळेल. आणखी एक येतोय दमदार षटकार. करत असताना धावा रोखणं इम्पॉर्टंट आहे कारण मागील मॅच अगदी आपण पाहिली मग 31 धावेपर्यंत रोखलं गेलं होतं टीमला कारण तेवढे ताकदीची गोलंदाजी या टीमकडे देखील आहे. 3 षटकं झाली समाप्त. पहिल्या ओव्हर ओमकारने 19 दिल्या, सेकंड ओव्हर राजेशनं 11 खर्च केल्या, थर्ड ओव्हर मध्ये भरतनं 15 खर्च केल्या, अशा टोटल जमल्यात 45 धावा. धाव्यांचं डोंगर सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये रचलं जात आहे आणि अद्याप लेफ्ट हँड बॅट्समन बाळाला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. रामदास यांना आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड वरती. शेवटचा षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश अगदी आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश याला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज बाळाला आपण पाहू शकाल. अंतिम षटक, शेवटचं षटक, चौथं षटक, स्लॉग ओव्हर द फर्स्ट इनिंग, हाणामारीचं षटक आणि ते घेऊन आलाय प्रकाश. फटका चांगला आहे, फिल्डर तैनात होतील. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 47 रन्स, 47 धावा दापटल्यावरती अगदी पाहायला मिळतील. धावा दापटल्यावरती अगदी आपण पाहतोय चांगली रणनीती, चांगली धावत संख्या आणि ती धावत संख्या उभारण्यामध्ये आणखी एक फटका चांगला आहे आणि या चौकारानं संघाचं अर्धषटक कंप्लीट होताना संघ जाऊन पोहोचलाय 51 रन्स, 51 धावा दापटल्यावरती. ते 51 धावा दापटल्यावरती काय भन्नाट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमची सुरू आहे. तर इथून गोलंदाजाला अगदी कमबॅक करावं लागेल, धावत संख्या रोखावी लागेल कारण आता इथून जेवढे धावा खर्च होतील मग नेक्स्ट इनिंग मध्ये त्या धावा चेस करते वेळी अगदी मग तुम्हाला मागण्या ठरल्या जातील. गोलंदाज प्रकाश पुन्हा एकदा होईल सज्ज. समोर फलंदाज बाळाला आपण पाहतोय. हो हो, यावेळेस सफल होऊन फटका एक्झिक्यूट केलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. आणखी एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी आला षटकार. षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 57.
57 या आकड्यावरती. ऑन साइडला चांगला फटका, डीप मिड विकेटला फिल्डर आहे, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगानं कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि तशाच रीतीची कामगिरी सध्या बॅट्समन बाळाद्वारा केली जाते. कारण अद्याप वैयक्तिक विचार केला 6 बॉल 21 धावा अगदी बाळाच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळतात. तेवढी चांगली कामगिरी रामदासची पाहायला मिळते. 7 बॉल 25 आणि चांगलं योगदान या दोन फलंदाजांच्या माध्यमातून अगदी टीमला लाभलंय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम षटक 2 चेंडूचा अद्याप खेळ आहे बाकी. किती धावसंख्या जमेल, किती धावसंख्या रोखली जाईल, सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं 60 धावा पटलावरती पाहायला मिळतील. 60 रन्स ऑन द बोर्ड. आता शेवटचा एक चेंडू आहे शिल्लक आणि फेस करतील रामदास. अंतिम बॉल, शेवटचा बॉल. कोणता क्रमांक येईल, सिंगल येईल, डबल येईल, चौकार येणार की षटकार येणार, यावर पूर्णपणे आता टार्गेट डिपेंड असेल. 60 धावा अद्याप जमल्यात आणि आता अंतिम बॉल वरती कोणता आकडा येईल. वैयक्तिक रामदास यांचा विचार केला 7 बॉल मध्ये 25 या आकड्यावरती अगदी वैयक्तिक त्यांची खेळी पाहायला मिळते. 7 बॉल 22 वरती बाळा भस्मा यांची खेळी आपण पाहू शकाल. आणि अद्याप शेवटचा बॉल, प्रहार केलाय, फटका चांगला आहे, 2 धावा कंप्लीट केल्या जाते. तिसरीचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. 2 धावा मिळतील. पहिल्या सत्राची समाप्ती होताना पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आणि यस धावा संख्या जमली आहे टोटल 62 आणि त्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. 2 धावा ऍड करून टोटल होतील 64 आणि आता टार्गेट असेल येणारे 24 बॉल 65 धाव्यांचं टार्गेट. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल जांभिवली ठाकूरपाडा टीम. 62 धावा बॅटिंग करत असताना जमवल्या, 2 धावा पेनल्टीच्या ऍड झाल्या आणि अशा जमल्या टोटल 64 आणि आता 65 धाव्यांचं टार्गेट. हे ऐकण्यासाठी जाऊया उत्तरार्धामध्ये. आमचे साथी समालोचक मनोज दादा फसाळे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.
हॅलो माईक चेक. चला बॅट्समॅन जायचं मैदानाच्या आतमध्ये. ठीक आहे सो मच. भरपूर चांगला आवाज प्रज्योत पाटील यांचं ऐकलं गेलं. भरपूर चांगलं समालोचक खास करून पनवेलवरून बिलॉंग करत आहे. अप्रतिम आवाज त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं होतं. सो मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. आता बनवायचे आहेत जांभुली ठाकूरपाडा टीमला 65 धावा. 65 धावांचं टार्गेट करायचं आहे 4 ओव्हरमध्ये. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला बोलतं. प्रकाश आणि राजेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतं बॉलिंग ट्रॅकवर द्या बाळा बसमाचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग भरपूर चांगली राहिली गेली या खेळाडूची. आता बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक पॉवर प्लेचं बदलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल वेग भरपूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्सर बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळालाय. वेग भरपूर आहे या गोलंदाजाला. बाळा भस्माला पाहतोय. भस्मा नावाचे आडनाव नावाचे जे खेळाडू आपण पाहिलेत अप्रतिम खेळ त्या खेळाडूच्या माध्यमातून राहिला गेला. एलबीचा अपील पाहायला मिळतं. इथं एलबी स्वीकारली गेले. पंचांचा बोट आकाशाकडे लागला जात आहे. एलबी डब्ल्यूचा शिकार ठरला जातोय आणि तो पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद होईल. राजेश बॅक टू द डगआउट. कमालीची बॉलिंग बाळा भस्माकडनं आम्हाला पाहायला मिळाले. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती महत्त्वाचं विकेट बाद केला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्राईक गेटवरती विलास. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. टार्गेट भरपूर मोठा आहे. जेवढे डॉट बॉल येणार तेवढे दडपण असणार आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असणार आहे. हा बॉल स्लो पद्धतीचा टाकला होता. पहा फसवा चेंडू होता. फलंदाजाला बॅट्समॅन बोलता काही अंदाज समजला नाही आहे. अजून एक डॉट बॉल पाहायला बोलतोय. पहा 4 बॉल फेकले गेलेत. 1 विकेट काढलं गेलंय. बाळा भस्माला संधी आहे. मिडल ओव्हरचा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती राहील का? परंतु तिथं घडलं नाही आहे. गॅपमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून सगळंच श्रीगणेशा पाहायला बोलतोय आणि 1 धाव धावफलकीवरती लागली गेले. मगाशी देखील ह्या गोलंदाजाला मिडल ओव्हरचा चान्स होता परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामधून तो बॉल निसटला गेला आणि 4 धावा आल्या होत्या. पहा टप्पा पडल्यानंतर फुटवरचा वापर पाहायला बोलतोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा. षटक क्रमांक इथं पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 1 धाव खर्च गेली. गोलंदाजी जर आवडली असेल तर एकदा जोडण्याला व्हायला हरकत नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी बाळा भस्मानी केलेली सुरुवात अप्रतिम राहिली गेली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. 65 धावा काढायचेत आणि पहिला ओव्हरचा इथं खेळ संपलाय आणि फक्त 1 धाव धावफलकीवरती लागली गेली. थोडंसा बॅकफुटला टीम पोहोचली गेली आहे. बॅटिंग करत असताना पण टीम पाहतोय जांभुली ठाकूरपाडा टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बॅटिंग लाईन आता इथून चांगली करावं लागेल. मॅच अजूनही सध्या मॅच दोन्ही टीमकडे होऊ शकते. मॅचमध्ये हार जीत सातत्याने पाहिली गेली आणि जरी ह्या ओव्हरमध्ये जरी 20-25 धावा जरी आल्या तर येणारे 12 बॉलमध्ये समीकरण सोपं होऊ शकतो.
वैयक्तिक पहिले संघाचं दुसरं षटक सतीश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं सतीश कुठल्या प्रकारे बॉलिंग अटॅक करेल आपल्या टीमसाठी, कशा रीतीने बॉलिंग अटॅक करेल आता हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक एंडवरती विलासला पाहतोय, दांडी गुल केली जाते. पंचांचा बोट अजून एक आकाशाकडे आलं जात आहे. फलंदाज होईल बाद पहिल्याच बॉलवरती. विकेट क्रमांक दुसरा लागला जातोय. विलास बॅक टू द डगआउट. भरपूर एन्जॉय घेत आहे स्पर्धेचं. जसं गाण्याचा आवाज येणार तसे प्रेक्षक देखील नाचणार. सातत्याने भरपूर चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. ब्रदर स्पोर्ट्स इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली जाते. आज भरपूर ज्या ज्या टीम्स आज या स्पर्धेमध्ये खेळल्या गेल्या त्या टीमचे सपोर्टर सातत्याने जरूर यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय घेत असतील. मी त्यांचे करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीशला पाहतोय. स्लो चेंडू होता पहा, टप्पा पडल्यानंतर बॅट्स अँड बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दडपण असणार आहे बॅटिंग करत असताना खेळाडूंना. कारण विचार केला तर टार्गेट भरपूर मोठा आहे आणि जर हा पल्ला करायचा असेल पार तर मग तुम्हाला एक एक बॉलवरती मोठे प्रहार करणं फार महत्त्वाचं असणार आहे. बॅटची एनर्जी लागली जाते आहे. शतरक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु जेल सुटलाय आणि दुसरे धावीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. आणि या दोन नवीन धावसंख्येबद्दल धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचली गेली. म्हणजे कुठेतरी चिखलोली ठाकूरपाडा टीमची खरं तर बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. पहिल्या मॅचमध्ये या टीमने भरपूर चांगला एफर्ट दिला आहे आणि पहिली मॅच ते जिंकले गेलेत. स्ट्रेट ऑफमध्ये उडवला आहे फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षक आहे तिथे तैनात आणि तिथून जर पाहिलं तर मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येबद्दल धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. सिंगल डबलला प्राधान्य देऊन उपयोग नाही आहे या मॅचमध्ये. जर ही मॅच जिंकायची असेल तर मग तुम्हाला प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असेल. अंतिम बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर जाणारा बॉल पण आमच्याकडे बोलत आहे. वाईटचा इशारा दिला आहे आणि एक अवांतर धाव मिळते. एक अवांतर धावीने धावसंख्येबद्दल धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. सतीशचं देखील कौतुक केलं पाहिजे. भरपूर चांगला कमबॅक ह्या गोलंदाजाकडनं राहिलं गेलं आहे. बॅटची एनर्जी लागली जाते. शतरक्षक आहे थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, दुसरी नाही आहे. एका धावीने धावसंख्येत बदल. षटक क्रमांक दुसरं संपलं जातं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर फक्त 6 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. तर बॉल शिल्लक असतील 12 आणि अजून या 12मध्ये धावा करायच्या. टीम बॅटिंग करत असताना जबलू ठाकूरपाडा टीमला 59 धावा, म्हणजे समीकरण भरपूर कठीण राहिलं गेलं आहे. 65 धावांचा टार्गेट बनवायचं होतं आणि इथून फक्त आणि फक्त 2 ओव्हरचा खेळ संपल्याने 6 धावा फक्त 10 फलकेवर किती लागल्यात. म्हणजे आपण विचार केला तर बाळाचं कौतुक केलं पाहिजे आणि सतीश या दोन्ही गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये अवघ्या 1 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्यात. अप्रतिम कमबॅक. बॅटची एनर्जी लागली जाते. फटका फसला बॉल थ्रोमध्ये सुद्धा गोलंदाजाला पाहतोय आणि तो जेल देखील चांगला टिपला गेलाय आणि इथून अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 3. गोलंदाज आपण पाहिलं तर रामदासला पाहतोय आणि त्यांनी देखील पहिल्याच बॉलवरती विकेट काढला गेलाय.
पुन्हा एकदा गॅपमध्ये बोलला ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय, जे जवळजवळ निम्मा संघ आपल्याला आता थोडंसं बॅकफुटला जाऊन पोहोचलं गेले टीम बॅटिंग करत असताना. जांभुवली ठाकूरपाडा टीम आपल्याला पाहायला मिळतोय, कारण धावसंख्या फक्त 6 या आकड्यावरती थांबली गेली आणि इथून बॉलिंग अटॅक भरपूर चांगला राहिला गेलाय. तिन्ही गोलंदाजाचं जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल, कारण तिन्ही गोलंदाजांनी केलेली सुरुवात अप्रतिम राहिली गेली. बालाचं कौतुक केलं पाहिजे. बाला भस्माचं फक्त एक धाव खर्च केली होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी विकेट काढली गेली. म्हणजे तिन्ही गोलंदाजांनी एक एक विकेट जरूर काढला गेला. गॅप स्ट्रॉक पाहायला बोलतोय, फटका भरपूर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला बोलते. समीकरण भरपूर कटिक आहे. आत्तापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकातला. तर 2 बॉलवरती मोठे प्रहार पाहायला मिळतील का? फटका तर आहे चांगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाही चौकार, धाव मिळतील 4. बदल धावसंख्या 11 धावा दाफलकेवरती लागल्या गेल्यात. क्रॉस द लाईन, फटका भरपूर चांगला आहे, क्रॉस झाला आणि बॉलला फक्त दिशा दिली. शेवटच्या बॉलवरती देखील आलाय चौकार आणि या 4 धावीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफलकेवरती लागले गेले आहेत 15 धावा. अप्रतिम बॅटिंग. षटक क्रमांक जर पाहिलं तिसरंही संपलं जातंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकेवरती 15 धावा लागल्या गेलेत. तर बॉल असतील शिल्लक 6 आणि 6 मध्ये अजूनही 50 धावींची गरज. चला स्पीडअप करायचं लगेच, उशीर करायचं नाही. फक्त अद्याप 4 शिल्लक राहिली गेले, फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आणि 50 धावींची गरज. समीकरण भरपूर कठीण आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय रवी, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये थोडंसं चांगलं कमबॅक जरूर केलंय त्या गोलंदाजानं आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय रवीला. रवी यांचा पहिला बॉल, पहिला आज बॉल. फसवा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर पहा फलंदाजाला बॅट्स आणि बॉलचा काही अंदाज समजला नाहीये. इथून पहिलाच बॉल रवीने देखील डॉट केलाय. स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपण पाहतोय नरेशला पाहतोय, चेंडूचा अंदाज समजला नाहीये. पुढे मारण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि चुक्या होणार नाहीये. अप्रतिम झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. नरेश बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय सुभाष बैठकीच्या आतमध्ये दाखल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पुढे मारण्याचा प्रयत्न, हा एक चेंडू उचली भरपूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि थोडीशा चुका पाहायला बोलतात आणि थोडं मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफलकेवरती लागले गेलाय 16 धावा. कारण जवळजवळ आता सामना चिखलोली ठाकूरपाडा टीमकडे आपल्याला हा सामना पाहायला बोलतोय. अप्रतिम बॉलिंग, कमालीची बॉलिंग राहिली आहे. खेळाडूंची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असेल. सगळ्या खेळाडूंनी चांगला इफेक्ट दिलाय, चांगली साथ दिली आहे आणि आज गावाचं नाव पुढे नेण्यासाठी आज खरं तर ती एक स्पर्धा भरवली गेली. सातत्याने ही स्पर्धा पाहिली जाते आणि आज खरं तर घरच्या मैदानावरती भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला गेला आहे. सलगचे 2 बॉल डॉट, फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि या षटकाचा फक्त शेवटचा बॉल. आता अंतिम चेंडू बाकी असणार आहे. शेवटच्या बॉलवरती पाहायचं आहे मोठा प्रहार करेल का फलंदाज. जगदीशला पाहतोय स्ट्राईक एंडवरती. शेवटचा बॉल देखील डॉट. अप्रतिम षटकाने तर सामना जिंकलाय चिखलोली ठाकूरपाडा टीम, हार्डलक टीम, जांभुवली ठाकूरपाडा टीम आणि सामन्याचा सामनावीर ठरला जातोय टीम तर सामन्याचा सामनावीर ठरला जातो रामदास
अप्रतिम बॉलिंग टाकत असताना आपण जर विचार केला तर धावा भरपूर कमी दिल्याने विकेट देखील काढल्या गेल्या होत्या. चला शेवटची मॅच अंतिम मॅच असणार आहे. टीम जांभिवली पाडा टीमचे कॅप्टन्स आणि चिखलोली ठाकूर पाडा टीम